सो लास्ट टाइम आपण मॅनोमीटर काय असतं आणि मॅनोमीटरच्या सहाय्याने प्रेशर कसं मेजर केलं जातं ते आपण बघितलेलं आहे. आता याच्याशी रिलेटेड एक प्रॉब्लेम बघूया. A manometer tube contains liquid of density 4 into 10 raised to 3 kg per meter cube. Okay, so there is a problem of a manometer. आणि मॅनोमीटर मध्ये एक ऑलरेडी लिक्विड आहे. ओके, and this liquid has density that is equal to 4 into density of liquid, that is 4 into 10 raised to 3 kg per meter cube. 4 into 10 raised to 3 kg per meter cube. When connected to a vessel containing gas, the liquid level in other arm of the tube is higher by 20 centimeter. Okay, हा मॅनोमीटर काय करायचा आहे, एका वेसेलला कनेक्ट करायचा आहे. लाईक दिस, इट इज कनेक्टेड टू ए वेसल विच इज कंटेनिंग द गॅस. ओके, इट इज कनेक्टेड टू ए वेसल कंटेनिंग द गॅस and it is given that the liquid level in other arm, म्हणजे या आर्मला काय केलेलं आहे, गॅस कनेक्ट केलेला आहे. तर अदर आर्म मधली लेवल जी आहे हायर बाय 20 सेंटीमीटर, म्हणजे इकडची लेवल जी आहे अदर आर्म मधली लेवल इकडच्या लेवल पेक्षा 20 सेंटीमीटर न काय आहे, जास्त आहे असं दिलंय. 20 सेंटीमीटर. ओके, अँड when connected to another sample of enclosed gas, हाच मॅनोमीटर आणखी एका गॅसला, ज्याला गॅस 1 म्हणूया, आणखी एका गॅसला कनेक्ट केलेला आहे. आणि कनेक्ट केल्यानंतर ओके, एक आर्म त्या गॅसला कनेक्ट केलेला असणार आहे लाईक दिस. तर या केसमध्ये काय होतंय, the liquid level in other arm of the manometer falls 8 centimeter below the level in the first arm. तर इकडे लेवल काय आता फॉल होते and it is by 8 centimeter. Which of the two sample exert more pressure? याच्यातला कुठला गॅस, हा गॅस 1 आहे, हा गॅस 2 आहे, तर याच्यामधला कुठला गॅस जास्त प्रेशर एक्झर्ट करेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. and by what amount, म्हणजे हा प्रेशर डिफरन्स, गॅस 1 चा प्रेशर सपोज P1 असेल आणि गॅस 2 चा प्रेशर सपोज P2 असेल. ओके, तर कुठल्या ठिकाणी प्रेशर जास्त असणार आहे आणि किती अमाऊंट जास्त असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मला सांगा आता याच्यामध्ये प्रेशर कुठल्या ठिकाणी जास्त असेल. आता बघा, या मॅनोमीटरला म्हणजे फर्स्ट मॅनोमीटरला, फर्स्ट एक्झाम्पल जे आहे, ओके, या मॅनोमीटर मध्ये इथे ऍक्ट होणारा प्रेशर किती आहे, गॅस प्रेशर P1 आहे आणि इकडे ऍक्ट होणार प्रेशर किती आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. P1 जास्त असेल का P ऍटमॉस्फेरिक जास्त असेल, सांगा फास्ट. P1 जास्त असणार ना, P1 इज ग्रेटर दॅन काय असणार आहे, P ऍटमॉस्फेरिक असणार आहे. कारण सुरुवातीला दोन्ही साईडची लेवल सेम असणार, दोन्ही साईडची लेवल सेम असेल तर दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, सेम असतं. ज्या साईडला प्रेशर वाढतं त्याच साईडची लेवल काय होते, खाली जाते, बरोबर आहे ना. म्हणजे P1 जास्त असणार विच इज ग्रेटर दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर हे सेकंड एक्झाम्पल जे आहे गॅस 2 चं, तर इथे ऍक्ट होणारा प्रेशर P2 असणार आहे आणि इकडे ऍक्ट होणारा प्रेशर P ऍटमॉस्फेरिक असणार आहे. आता बघा, वन्स अगेन दोन्ही साईडचं प्रेशर जर सेम असेल तर दोन्ही साईडला लिक्विड लेवल सेम असणार आहे आणि ज्या साईडला प्रेशर जास्त असतं तिकडच्या साईडची लेवल काय होते, खाली जाते. सो सेकंड डायग्राम मध्ये काय होणार आहे, P2 इज लेस दॅन P ऍटमॉस्फिअर. आणि या दोन्हीवरून आपण कन्क्लुजन काय करू शकतो की P1 इज ग्रेटर दॅन P ऍटमॉस्फिअर and P2 is less than P atmosphere and therefore P1 should be greater than काय असलं पाहिजे, P2 असलं पाहिजे. आता काय करूया, P1 P2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. P1 ची व्हॅल्यू तुम्ही कशी कॅल्क्युलेट करणार बघा, नेहमीप्रमाणे या लेवलचे दोन पॉइंट कन्सिडर करूया. ओके, सो हियर देयर इज अ पॉइंट A and here there is a point B. ओके, सो फॉर डायग्राम 1 बघा, ए पॉइंटला प्रेशर काय असणार आहे, जेवढा असणार तेवढंच बी पॉइंटला प्रेशर असणार, बरोबर. प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी. प्रेशर ऍट पॉइंट ए म्हणजे काय असणार आहे, प्रेशर ऑफ गॅस 1 अँड प्रेशर ऍट पॉइंट बी म्हणजे काय येणार आहे, या लिक्विड कॉलमच्या हाईटचं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे रो जी H1 म्हणूया, H1 हाईट आहे सपोज, इंटू काय असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर.
and therefore pressure P1 is equal to density of liquid तुम्हाला दिलेली आहे 4 into 10⁻³ G ची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली 10 घेऊया आणि H1 किती आहे 20 सेंटीमीटर 20 into 10⁻². ओके, प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर येणार. ट्वेंटी into 10⁻², ओके, प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जे P1 प्रेशर येणार आहे हे कॅल्क्युलेशन जर केलं तर 4 into 10 into 20 म्हणजे किती होणार आहे 200 into 8 800 आणि 10⁻³ 10⁻² म्हणजे 10⁻1 होणार प्लस P ॲटमॉस्फिअर. सो प्रेशर ऑफ द गॅस 1 is equal to 8000 प्लस P ॲटमॉस्फिअर. जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वर किती असणार आहे 8000 एवढा असणार आहे. ओके, पास्कल. दॅट इज द P1. त्याच्यानंतर आता P2 काढूया. आता P2 कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल बघा. P2 कॅल्क्युलेट करण्यासाठी तर सेम या लेवलचे 2 पॉइंट कन्सिडर करूया. ओके, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. सॉरी, हे हायर लेवलचे नाही, सॉरी लोअर लेवलचे कन्सिडर करावे लागतील. हा एक पॉइंट कन्सिडर करूया आणि हा एक पॉइंट कन्सिडर करूया. कारण हा पॉइंट कन्सिडर केला तर इकडे लिक्विडच येत नाही. सेम लिक्विड मधले 2 पॉइंट पाहिजेत. सो सपोज दिस इज पॉइंट X and this is point Y. So for diagram 2 काय होणार आहे प्रेशर ॲट X इज इक्वल टू काय होणार आहे प्रेशर ॲट Y येणार आहे. सो प्रेशर ॲट X म्हणजे काय होणार आहे X च्या वर लिक्विड कॉलम आहे आणि त्याच्यानंतर P2 प्रेशर आहे. सो P2 प्लस ρGH त्याला H2 म्हणूया इज इक्वल टू PY. Y पॉइंटला फक्त काय असणार आहे वरून ॲटमॉस्फेरिक प्रेशरच असणार आहे. दॅट इज P ॲटमॉस्फिअर. ओके, and therefore P2 काढायचा आहे that is P atmosphere minus ρGH2. So P atmosphere minus ρ ची व्हॅल्यू किती आहे पुन्हा एकदा that is 4 into 10⁻³ G ची व्हॅल्यू 10 आणि H2 आहे 8 सेंटीमीटर. ओके, सो दिस इज इक्वल टू P atmosphere मायनस किती होणार आहे 320 इंटू 10⁻³ 10⁻² म्हणजे 10⁻1 म्हणजे P2 येणार आहे P atmosphere minus 3200 पास्कल. आता हे दोन गॅसच्या प्रेशर मधला डिफरन्स पण विचारलाय. ओके, सो प्रेशर डिफरन्स P1 ग्रेटर देन P2 आहे ना. सो प्रेशर डिफरन्स बिटवीन टू गॅसेस प्रेशर डिफरन्स दॅट इज इक्वल टू P1 मायनस P2. P1 आहे 8000 प्लस P ॲटमॉस्फिअर मायनस P2 आहे P ॲटमॉस्फिअर मायनस मायनस काय होणार आहे इथं प्लस 3200. ओके, सो therefore P1 मायनस P2 जे येणार आहे ते किती येणार आहे 8000 प्लस 3200 दॅट इज 11200. ओके, 11200 पास्कल. सो दॅट विल बी द आन्सर. प्रेशर डिफरन्स जो आहे तो किती येणार आहे 11200 पास्कलचा प्रेशर डिफरन्स क्रिएट होणार आहे. Okay, so that is the answer. Next part that we are going to study now is the concept of buoyancy. Okay, BUOYANCY.
ओके. बॉयन्सी च प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे बघा. प्रोनाउन्सिएशन जे आहे ते या पद्धतीने करतोय. बॉय UNHS डबल ई हे प्रोनाउन्सिएशनचे डिक्शनरी असते माहिती आहे का, त्याच्यामधून आलेला हा वर्ड आहे बॉयन्सी. ओके. तर बॉयन्सीची कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचं आहे. बॉयन्सी. आता हे बॉयन्सी काय असतं लक्षात घ्या. तर तुम्हाला माहिती असेल की एखादा ऑब्जेक्ट एअरमध्ये तुम्ही हातामध्ये एखादा ऑब्जेक्ट पकडला, एअरमध्ये असेल सुरुवातीला, तर तो तुम्हाला जड वाटतो. आणि तोच ऑब्जेक्ट जर पाण्यामध्ये बुडवून तो तुम्ही जर होल्ड केला तर त्याचं वेट तेवढं जाणवत नाही, थोडंसं काय होतं, कमी जाणवतं. हा जो फेनॉमिनन आहे ना, यालाच काय म्हणायचं, बॉयन्सी असं म्हणायचं. ओके. द फेनॉमिनन इन विच व्हेन an object is immersed in liquid it becomes lighter. The phenomenon in which when an object is immersed in a liquid it becomes lighter. This phenomenon is called as buoyancy. Okay. The phenomenon in which when an object is immersed in a liquid the phenomenon in which when an object is immersed in a liquid it becomes lighter. It becomes lighter is called as buoyancy. Okay, is called as buoyancy. आता हा ऑब्जेक्ट लाइटर का होतो, तर लक्षात घ्या, एअर मध्ये असताना त्याच्यावर डाऊनवर्ड फोर्स mg असतो आणि लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर डाऊनवर्ड फोर्स mg ऍक्ट होणारच इन ऍडिशन टू दॅट. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे, इथं सपोज लिक्विड आहे, लिक्विड किंवा कुठलंही फ्लुइड असलं तरी सगळ्या फ्लुइडच्या बाबतीत ही केस होते. लक्षात घ्या, हा ऑब्जेक्ट आपण लिक्विड मध्ये बुडवला तर याच्यावर डाऊनवर्ड फोर्स असणार आहे mg. आता याचं हा लाईट जर व्हायचं असेल, याचं वेट कमी व्हायचं असेल तर अपवर्ड डायरेक्शन एक फोर्स क्रिएट झालाच पाहिजे. ओके. हा ऑब्जेक्ट लाईट व्हायचा असेल तर अपवर्ड डायरेक्शन एक तर फोर्स क्रिएटच झाला पाहिजे आणि त्या फोर्सला काय म्हणणार आपण, बॉयंट फोर्स असं म्हणणार. ओके. बॉयंट फोर्स किंवा त्याला अपथ्रस्ट असं म्हणतो. त्याच्यामुळे नेक्स्ट डेफिनेशन येणार आहे बॉयंट फोर्स म्हणजे काय. बॉयंट फोर्स त्याला दुसरं नाव आहे अपथ्रस्ट. बॉयंट फोर्स ऑर दी अपथ्रस्ट. ओके. आता बॉयंट फोर्स म्हणजे काय असतं, the upward force acting on object when it is immersed in a liquid. The upward force acting on the object, upward force acting on object when it is immersed, or submerged, okay, in liquid is called as buoyant force. It is called as buoyant force or the upthrust. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट लिक्विड मध्ये इमर्स केला, लिक्विड मध्ये सबमर्ज केला तर त्याच्यावर नेहमी अपवर्ड डायरेक्शन एक फोर्स क्रिएट होतो आणि त्या फोर्सला काय म्हणतो आपण, बॉयंट फोर्स असं म्हणतो किंवा अपथ्रस्ट असं म्हणतो. तर हा बॉयंट फोर्स किंवा अपथ्रस्ट सगळ्यात अगोदर कुणी दिलेला आहे, तर आर्किमिडीज या सायंटिस्टनं दिलेला आहे. आणि मग त्याच्याशी रिलेटेड का आहे, एक प्रिन्सिपल आहे विच इज कॉल्ड ॲज आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके. आता हे आर्किमिडीज प्रिन्सिपल का आहे थोडंसं आपण बघूया. Archimedes principle. Archimedes principle. The buoyant force or upthrust acting on submerged object is always equal to weight of fluid displaced. The upthrust or buoyant force acting on object
इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, अपथ्रस्ट असणार आहे. इज ऑलवेज इक्वल टू weight of displaced liquid. The upthrust or buoyant force acting on an object is always equal to weight of displaced liquid. म्हणजे लक्षात आलं का बघा, अपथ्रस्ट किंवा बॉइंट फोर्स जो आहे तो काय असणार आहे, इक्वल टू वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड असणार आहे, वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. आता हे वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, आणि हे आर्किमिडीज प्रिन्सिपल एका एक्सपेरिमेंटच्या साइन आपण प्रूव्ह करू शकतो. आणि कसं प्रूव्ह करू शकतो लक्षात घ्या. सपोज अशा प्रकारे एक वेसेल आहे, which is having an opening like this. अशा प्रकारे सिलेंड्रिकल वेसेल आहे. ओके, आणि याच्यामध्ये लिक्विड भरलेलं आहे अप टू दिस लेवल. म्हणजे जे ओपनिंग आहे त्या ओपनिंग पर्यंत कम्प्लिटली काटोकाट एक लिक्विड भरलेलं आहे, त्या लक्षात. त्याचबरोबर काय करायचं, जिथून हे लिक्विड बाहेर पडणार आहे त्याच्या खाली काय करायचं, आणखी एक वेसेल ठेवायचं, आणि ते कशावर ठेवायचं आहे, वेइंग मशीनवर ठेवायचं आहे, वेइंग मशीनवर. ठीक आहे. आता काय करायचं, एक ऑब्जेक्ट घ्यायचा, ऑब्जेक्ट, आणि तो एका स्प्रिंग बॅलन्सला लावायचा, लाईक दिस. स्प्रिंग बॅलन्सला लावायचा. ठीक आहे. आता स्प्रिंग बॅलन्सला लावल्यानंतर याचं काहीतरी वेट दाखवणार आहे, तो वेट डब्ल्यू एवढं फॉर एक्झाम्पल वेट काहीतरी दाखवणार आहे. आता हा ऑब्जेक्ट अलॉंग विथ स्प्रिंग बॅलन्स काय करायचा, अलॉंग विथ स्प्रिंग बॅलन्स हा ऑब्जेक्ट जो आहे तो इथं पाण्यामध्ये बुडवायचा आहे. या पद्धतीने पाण्यामध्ये कम्प्लिटली बुडवायचं आहे. आता हे पाण्यामध्ये बुडवल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं काय होणार, वेटचं रिडिंग कमी होणार ना. वेट किती येणार, फॉर एक्झाम्पल डब्ल्यू डॅश एवढं वेट येणार आहे. आता ज्यावेळी पाण्यामध्ये बुडवणार हा ऑब्जेक्ट, त्यावेळी काय होणार आहे, याचं जेवढं व्हॉल्यूम आहे, म्हणजे या ऑब्जेक्टचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढ्या अमाऊंटचं लिक्विड काय होणार, वर त्याची लेवल, लिक्विडची लेवल वर राईज होणार, आणि हे काय होणार आहे, याच्यामध्ये खाली पडणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सर्टन अमाऊंट ऑफ लिक्विड काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट बुडवल्यानंतर बाहेर पडणार जे लिक्विड आहे त्यालाच काय म्हणायचं, हे याला काय म्हणणार आहे आपण, डिस्प्लेस्ड लिक्विड असं म्हणणार. डिस्प्लेस्ड लिक्विड या शब्दाचा मीनिंग लक्षात आला का बघा. डिस्प्लेस्ड लिक्विड म्हणजे ऑब्जेक्ट त्या लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर काय होणार आहे, लिक्विड त्या वेसेल मधून बाहेर पडणार आहे, आणि ऑब्जेक्ट मुळे बाहेर पडणार जे लिक्विड आहे ना त्यालाच काय म्हणायचं, डिस्प्लेस्ड लिक्विड. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला वेट किती होतं, डब्ल्यू होतं, नंतर वेट कमी झालेलं असणार आहे, डब्ल्यू डॅश झालेला असणार आहे. सो वेट काय होणार आहे, सर्टन अमाऊंट न डिक्रीज होणार आहे. ओके, सो वेट कितीने डिक्रीज होणार आहे, डब्ल्यू मायनस डब्ल्यू डॅश ने डिक्रीज होणार ना. आणि जेवढ्या अमाऊंट न वेट म्हणजे कमी झालेला असणार तेवढाच एक्झॅक्टली काय असणार आहे, अपथ्रस्ट असणार आहे. ठीक आहे. कारण याचं सुरुवातीला वेट होतं डब्ल्यू, नंतर डब्ल्यू डॅश होणार, म्हणजे वेट कमी होणार. कमी कोणामुळे होणार, जेवढा अपथ्रस्ट असणार आहे तेवढंच काय होणार आहे, वेट कमी होणार आहे. आता इकडे देखील बघायचं, हे डिस्प्लेस लिक्विड जे आहे त्याचं वेट बघायचं इथं, कारण आपण वेइंग मशीनवर ठेवलेलं आहे. हे जर वेट बघितलं, डब्ल्यू मायनस डब्ल्यू डॅश जेवढं केलेलं असतं तेवढंच इथं काय येणार आहे, लिक्विडचं वेट येणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, जेवढ्या अमाऊंटनं या सॉलिडचं वेट कमी होणार आहे तेवढ्याच अमाऊंटचं वेट ऑफ द लिक्विड इकडे डिस्प्ले झालेलं असणार आहे. ओके, न्यूमरिकली सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. न्यूमरिकली सांगतो. हे बघा, एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं एअर मध्ये वेट आहे सपोज 5 किलोग्रॅम. एअर मध्ये वेट आहे 5 किलोग्रॅम. आता काय करूया, याला त्या वेसेल मध्ये एका काय करूया, बुडवूया. ओके, हॅव्हिंग सच टाइप ऑफ अरेंजमेंट, अशा प्रकारचे अरेंजमेंट असणारे लिक्विड मध्ये बुडवला.
बुडवल्यानंतर बुडवल्यानंतर याचं वेट कमी होणार. सपोज वेट किती झालं आता 4 kg झालं. वेट कमी होणार ना. इथं आता स्प्रिंग बॅलन्स असणार आहे. त्या स्प्रिंग बॅलन्सच्या साइन आपण रीडिंग मेजर करू शकतो. 5 kgचं बुडवल्यानंतर किती झालं? 4 kg झालं. आता बुडवल्यानंतर काय होणार? काही अमाउंट ऑफ लिक्विड बाहेर पण पडलेलं असणार आहे. आता बाहेर पडलेल्या लिक्विडचं वेट जर आपण इथं बघितलं ना, तर ते एक्झॅक्टली किती असतं? 1 kg असतं. एक्झॅक्टली 1 kg मिळतं. म्हणजे जेवढा अमाउंट ऑफ लिक्विड डिस्प्लेस केलंय ना, तेवढ्याच अमाउंटनं काय होतंय? वेट इथं कमी होतंय. ओके. आणि वेट कमी कोणामुळे होतंय? अपथ्रस्टमुळं. म्हणजे याचा अर्थ जेवढ्या अमाउंटचं लिक्विड इथं बाहेर पडलेलं आहे, तेवढ्याच अमाउंटचा एक्झॅक्टली काय होतो? फोर्स क्रिएट होतो. यालाच आर्किमिडीज प्रिन्सिपल असं म्हणायचं. सो आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगतो? एखादा ऑब्जेक्ट लिक्विडमध्ये बुडवला, तर तो ऑब्जेक्ट काय करणार आहे? सर्टन अमाउंट ऑफ लिक्विड काय करणार? डिस्प्लेस करणार. म्हणजे त्या ऑब्जेक्टचं जेवढं व्हॉल्यूम आहे ना, तेवढ्या व्हॉल्यूम एवढंच लिक्विड काय करणार आहे? तो डिस्प्लेस करणार. म्हणजे बाजूला सारणार. ठीक आहे. आणि जेवढं डिस्प्लेस केलेलं लिक्विडचं वेट असणार ना, डिस्प्लेस केलेल्या लिक्विडचं जेवढं वेट असणार आहे, तेवढाच एक्झॅक्टली काय होतो? अपथ्रस्ट ॲक्ट होतो. म्हणजे तेवढ्याच अमाउंटनं काय होणार आहे? डिस्प्लेस केलेल्या लिक्विडच्या वेट एवढ्या अमाउंटनं काय होतो? त्या ऑब्जेक्टचं वेट काय होतं? कमी होतं. लक्षात येतंय? म्हणजे पुन्हा एकदा बघा. सपोज एका ऑब्जेक्टचं वेट आहे 10 kg आणि लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर त्याचं वेट झालं सपोज 7 kg. तर बाहेर पडलेलं जे लिक्विड आहे त्याचं वेट एक्झॅक्टली किती असणार आहे? बाहेर पडलेल्या लिक्विडचं वेट एक्झॅक्टली 3 kg असणार आहे. लक्षात येतंय? किंवा पुन्हा एकदा, एक ऑब्जेक्ट एअरमध्ये वेट केला 7 kg होता आणि तो आता लिक्विडमध्ये पूर्णपणे बुडवला. आणि लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर सर्टन अमाउंट ऑफ लिक्विड डिस्प्लेस होणार आहे. आणि डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं वजन केलं आणि ते समजा 2 kg आलं. तर लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर त्याचं वजन किती येणार ऑब्जेक्टचं? सुरुवातीला 7 होतं. ओके. डिस्प्लेस केलेल्या लिक्विडचं वेट किती आहे? 2 kg. एवढाच एक्झॅक्टली काय होणार आहे? अपथ्रस्ट ॲक्ट होणार. म्हणजे 7 मधून 2 मायनस होणार आणि इथे किती येणार आहे? 5 kg रीडिंग येणार आहे. याला आर्किमिडीज प्रिन्सिपल असं म्हणायचं. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट लिक्विडमध्ये बुडवला तर तो ऑब्जेक्ट सर्टन अमाउंट ऑफ लिक्विड डिस्प्लेस करणार. आणि डिस्प्लेस केलेल्या लिक्विडचं जेवढं वेट असणार आहे, तेवढाच अपथ्रस्ट ॲक्ट होतो. ठीक आहे. आता या अपथ्रस्टचा आर्किमिडीज प्रिन्सिपल वरून काय करूया? फॉर्म्युला काढूया आणि हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे, लक्षात घ्या. ओके. अपथ्रस्टचा फॉर्म्युला. ओके. तर पुन्हा एकदा बघा. अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल, अपथ्रस्ट किंवा बॉयंट फोर्स, अपथ्रस्ट किंवा बॉयंट फोर्स किती असणार आहे? वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड असणार आहे. वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. आता वेट म्हणजे काय असणार आहे? m इंटू जी असणार आहे. वेट म्हणजे काय असणार आहे? m इंटू जी. आता m म्हणजे काय? मास ऑफ द डिस्प्लेस्ड लिक्विड. ओके. मास म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. ओके. आता इथं सिग्मा म्हणजे काय असणार आहे? डेन्सिटी ऑफ लिक्विड असणार आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड. कारण या टॉपिक मध्ये सॉलिड पण येतो आणि लिक्विड पण येतो. आता लिक्विडच्या डेन्सिटीला आपल्याला एक वेगळं सिंबल वापरावं लागणार आहे आणि सॉलिडच्या डेन्सिटीला वेगळं सिंबल वापरावं लागणार आहे. इथून पुढे लक्षात घ्या, या टॉपिक मध्ये मोस्टली काय करणार आपण, जिथं सॉलिडची पण डेन्सिटी असणार, लिक्विडची पण डेन्सिटी असणार, असे जे प्रॉब्लेम आहेत त्या ठिकाणी आपण रो हे डेन्सिटी ऑफ सॉलिड साठी वापरणार. हे लक्षात ठेवा. डेन्सिटी ऑफ सॉलिड साठी रो सिंबल वापरायचं आणि सिग्मा जे आहे ना ते कशासाठी वापरायचं? डेन्सिटी ऑफ लिक्विडला वापरायचं. सिग्मा इज फॉर डेन्सिटी ऑफ लिक्विड. हे लक्षात ठेवा. मास म्हणजे काय? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ना. हे व्ही म्हणजे काय असणार आहे? पुन्हा एकदा डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम असणार आहे. डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम. ओके. तर पुन्हा एकदा बघा, अपथ्रस्ट फोर्स, ओके, किंवा अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असणार आहे? हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. अपथ्रस्ट इज इक्वल टू फी सिग्मा जी. तर याच्यामध्ये पुन्हा एकदा फी म्हणजे काय असणार आहे? डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम असणार आहे. डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम म्हणजे सॉलिड त्या लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर किती व्हॉल्यूम काय करणार आहे? तो डिस्प्लेस करणार आहे. दॅट इज कॉल्ड एज अपथ्रस्ट. तर अपथ्रस्टचा हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. फी सिग्मा जी. काय फॉर्म्युला आहे बघा पुन्हा एकदा? फी सिग्मा जी. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो? फी सिग्मा जी असा असतो. अपथ्रस्ट इज गिवन बाय फॉर्म्युला फी सिग्मा जी. याच्यामध्ये फी म्हणजे काय? सॉलिड लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर किती व्हॉल्यूम काय होणार आहे? डिस्प्लेस होणार आहे. आता याच्यामध्ये फी डिस्प्लेस्ड जे आहे
ते किती असणार बघा, व्ही डिस्प्लेस्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असणार आहे. पण हे कधी कंप्लीट इमर्शन असेल तर, कंप्लीट इमर्शन असेल तर, लक्षात येत आहे, म्हणजे हे लिक्विड आहे, याच्यामध्ये सॉलिड पूर्णपणे बुडवला तर या सॉलिडचं जेवढं व्हॉल्यूम असणार आहे, आता इथं सुरुवातीला या व्हॉल्यूम मध्ये लिक्विड असणार ना, इथं सॉलिड येणार आहे. जेवढं सॉलिडचं व्हॉल्यूम असणार आहे तेवढंच काय येणार आहे, डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम येणार आहे. हे पण लक्षात ठेवा व्यवस्थित. जर सॉलिड कम्प्लिटली इमर्स केलेला असेल, सॉलिड काय केला, लिक्विड मध्ये पूर्णपणे इमर्स केला, पूर्णपणे बुडवला, तर डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, इमर्स्ड सॉलिड येणार आहे. आणि डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम हे